दिवसागणिक सहकार क्षेत्राचं जाळं हे विस्तारित होतंय. ग्राहकांचा विश्वास कमावून उन्नतीचे शिखर गाठणे हेच खरे सहकार क्षेत्राचे ध्येय आणि तत्त्व मानून जी संस्था कार्य करते तीच जिव्हाळ्याची आणि आपुलकीची ठरते. अगदी याच तत्त्वावर अदिती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था सहकार क्षेत्राच्या दैदिप्यमान शिखरावर विराजित होत आहे. राज्यात 65 शाखा असलेल्या अदिती अर्बनमध्ये शेकडो होतकरू आणि कष्टकऱ्यांना रोजगार मिळाला. अदिती अर्बनच्या या यशामागचे नेमके गमक काय, या संदर्भात संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांनी मनमोकळा संवाद साधलाय. देवकर सर म्हणाले, इथे कर्जदारांचा सन्मान होतो. सन्मानामुळे सद्विचाराला गती मिळते आणि व्यवहारही प्रगल्भ होतो. कारण काय आहे की जो ज्याने कर्ज घेतलं त्याला आम्ही इतकी चांगली वागणूक दिली, ट्रीटमेंट दिली की बँक तुझी आहे, तू सन्मानानं कर्ज घे, सन्मानानं कर्ज भर आणि परत सन्मानानं कर्ज घे आणि समाजात उभा राहा आणि कर्ज तू विथिन सेकंद घे. तुला 15 दिवस 20 दिवस लागायचं काम नाही. ज्या कर्जाला तुला 4 दिवस लागतात मी तुला 4 मिनिटात देतो, पण तू व्यवस्थित भर, तू मोठा हो. आता कर्ज घेणाऱ्यामध्ये अजून एक सिस्टम अशी असते. 2003 मध्ये अदिती अर्बनची रुजुवात झाली आणि तेव्हापासून समाजाचे उत्तरदायित्व म्हणून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. विशेष म्हणजे 2003 ते 2026 या कार्यकाळात अदिती अर्बनने जवळपास 450 डॉक्टर घडवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार दिलाय. 2003 ते 2026 आतापर्यंत जवळजवळ 450 डॉक्टर अदिती अर्बनचं कर्ज घेऊन झालेले. माझ्याकडे नोंदी त्याच्या MBBS, MD, PDS आम्ही त्याला कर्ज दिलं, जाणीवपूर्वक कर्ज दिलं. आजही परदेशामध्ये शिक्षण घेणारे 6 विद्यार्थी या वर्षीचे बाहेर चीनमध्ये तिकडे गेलेले, हे जाणीवपूर्वक दिलं. त्याच्या कर्जात 5-6 लाख रुपये बसत नव्हते तरी आम्ही त्यात दिले की नाही, कारण याची पिढी आता पार होती. नुकताच अदिती अर्बनचा खामगाव शाखेचा स्थलांतर सोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्यानिमित्तच देवकर सरांचं भाषण झालं. खामगावच्या जलमनाका परिसरातील माऊली टावर इथे स्वतःच्या मालकीच्या जागेत ही शाखा स्थलांतरित झाली आहे. गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर धनंजय तळवणकर यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी पतसंस्थेचे अंकुश दवंड, गुंजकर एज्युकेशन हबचे प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर तसेच समृद्धी अर्बनचे बर्डे उपस्थित होते. प्रास्ताविकातून अदिती अर्बनचे उपाध्यक्ष दिनकरराव चिंचोले यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. आभार प्रदर्शन विभागीय व्यवस्थापक राजीव वैद्य यांनी केले. अदिती अर्बनच्या 2003 जी स्थापना झाली होती आणि 2026 पर्यंत हा जो प्रवास आहे देवकर सरांचा, आज खामगावला 4 वर्षापूर्वी जलमनाका इथे अदिती अर्बनची स्थापना झाली होती आणि आज त्याचा स्थान समारंभ म्हणजेच या संस्थेचा जो जलमनाका या भागातून आज त्यांच्या स्वतःच्या वास्तूमध्ये स्थानापन्न होत आहे. या वास्तूत आणि या संस्थेत आमच्या परिवारातर्फे आणि गुंजकर एज्युकेशन हबतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि या संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत राहो या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. अदिती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा खामगाव यांच्या जागेच्या स्थानांतरण कार्यक्रमात सर्वप्रथम मी आमच्या सह्याद्री अर्बन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आज खरोखर या ठिकाणी स्वतःच्या वास्तूमध्ये अतिशय अल्प कालावधीमध्ये अदिती अर्बनने स्वतःच्या वास्तूमध्ये स्थानांतरण करून नेत्रदीपक अशी या शाखेने प्रगती केलेली आहे. सभासदांचा विश्वास आणि अतिशय सुंदर असं संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश भाऊ देवकर यांचं व्यवस्थापन यामुळे शक्य झालेलं आहे. जास्तीत जास्त सभासदांना सुविधा देण्याचा या ठिकाणी देवकर सरांचा जो प्रयत्न आहे हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि आज या नवीन वास्तूमध्ये अतिशय चांगल्या सुविधा, सर्व अत्याधुनिक कॉम्प्युटराइज या ठिकाणी सुविधा सभासदांना मिळणार आहे. याबद्दल आम्हाला सर्व सभासदांना या ठिकाणी आनंद वाटतो. धन्यवाद.